तुझे चप्पल कर बाबाला जाऊ दे तुझा इकडे वरती बघ वर बघ. चलो तर फायनली आमची बस आले आणि खूप भारी आहे, खूप वेट दाखवते तुम्हाला. तर गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आम्ही कॉलेज स्टुडंट म्हणजे बाई यकीन नाही होतं माहिती का, आम्ही चाललो आहे कुठे कोकणामध्ये, ठीक आहे, ते पण समीक्षाच्या गावाला, म्हणजे समीक्षाच्या मम्मीच्या गावाला, ठीक आहे. आणि आम्ही तिघी चाललो, आम्ही बाकी पण येणार होते, पण इथे थोडासा ही कोमल तर खूप भारी आहे यार, मला तर खूप आवडली. आम्ही बसमध्ये आहोत, ठीक आहे. तर हां एसी बस ठीक आहे. काही लोक झोपले आहेत आणि आम्ही इकडे हसतो येण्यासाठी, बघ चालू आहे आमची. इकडून आहे अशी तू पण दिसून कशी. तर आमची 9ची बस होती, पण लोकांनी खूप टाइमपास केला आणि आम्हाला खूप लेट घेतला, ठीक आहे. तर आता आम्ही आय थिंक 1 वाजेपर्यंत थांबेल, मीन्स काय असं खायचं मी 12:30च्या हां. आणि मग त्याच्यानंतर आम्ही डायरेक्टली उतरणार दापोळी 5:30 वाजता. मग त्याच्यानंतर कोकणाचा प्रवास. येस, कोकणात म्हणजे कोकणातच कोकणात हां आणि मग नंतरला आम्ही तिकडून रिक्षाने जाणार आमच्या गावाला राजपुरवाडी, ठीक आहे. तर भेटूया डायरेक्टली आता नाही मिडनाईटमध्ये भेटू. हां मिडनाईटमध्ये, ठीक आहे. चल बाय बाय. चलो गाईज, बसल्या चढल्या लगेच जेवणाला सुरुवात केली. आणि इथे मच्छी वगैरे खात नाही म्हणून तिच्यासाठी ऑमलेट बनवलं आहे आणि आमच्यासाठी पापलेट फ्राय. आणि हे काय आहे, सुरमई आय थिंक ना, आणि भाकरी. खूप छान बनवलं आहे, आजीनेच आणलं सर्व हे, ठीक आहे. तर चला बाय बाय गाईज. तर फायनली आम्ही पोचलो दापोलीला, सकाळचे 5:30 वाजले, ठीक आहे. अजून लांब जायचं आहे, 1 तास अंतर. हम लोग रिक्षा से जाएंगे. काय बोलू नाही बोललीस तू. तर गाईज आपण आता आलेलो आहोत, बोल, राजपुरेवाडीला. खूप भारी आहे. तुला पण आहे बाई, इथे नेटवर्कच नाही आहे, एअरटेलचं नाही, तर आम्ही इथे राहतोय. तुला आला नेटवर्क? ओके. तर गाईज आम्ही फ्रेश वगैरे होऊन बसलो आहे, चहा वगैरे घेतला आणि आता पॉपकॉर्न पार्टी तिघींची, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आम्ही कुठेतरी जाणार आहेत फिरायला जंगलात. बघूया, वाघ बिग असेल असतात, हां असं मामा बोलले. हाय गाईज, बिस्किट खायला या. जिम जॅम दिसला हे अजून एक आहे. हां चलो मग बाय, आता आम्ही खातो. चलो गाईज, तर संध्याकाळ झाले, दुपारी पक्का ऊन होता, आम्ही कुठेच गेलो नाही, घरातच होतो. आणि आता आम्ही चाललो आहे जंगल सफारी करायला. तर आंबे कोकम वगैरे देखते झाड कैसे होते, कारण की आम्ही पण बघितले नाही कोकमचे वगैरे झाड. तर बाबा आम्हाला दाखवणार आहेत, त्यामुळे तुम्हाला इकडचा रस्ता पण दाखवते. मस्त एकदम हवेशीर, पक्की हवा पण सुटली आता, कारण की पाऊस पडणार आय थिंक. येऊ दे, पक्का गरम पण होते. चलो गाईस, बाबा येत आहेत मागून. बाबा आले, हवा पक्की सुटले. अभी मैं आपको हवा नहीं दिखा सकती. तर हम लोग किधर जा रहे हैं बाबा? आता आपण बियाणं चाललेले आहे कुठे? हां चला आंबे बघूया, काजू बिया काय आहे, आलू आहे बा, हा आलूचं झाड आहे, आलू बोलतात ना ते आहे.
पिकला नाही ना आलू हा आलंय वाटतं. तिथं. कच्चे आहेत अजून. कसे असतात पण आलू? तिथे आलू आहे, आलू खातात ना ते. पिकला आहे कुठं? नाही आहे पिकलेला. चाललं होतं. बाई फायनली पडलेला एक आंबा भेटला. तिकडे पुढे पुढे बाटले बाटल असो तुझी बी हो. चलो तर आमचा म्हणजे बाबासांचा बाग चालू झालाय. हो गाइस कोकम का झाड़ देखा. जाते काढली पाहिजे आहे ना. हाँ पिकले आहेत ते. काढून बघा. ते रेड रेड सर्व पिकलेले आहेत का? हा ते खाऊ शकता. गोड लागतं. हाँ गाइस तुम लोग को तुम्हाला दिसत असेल की माहित नाही पण पक्केच आहेत. झूम केला का फाटेल व्हिडिओ. पडला पडला गाइस कोकम पडलंय. चांगले आहे ती. हाँ आता तू ते काढले ना ते खायचे. म्हणजे साल काढायची नंतर मग ह्याच्यात हे सुकवतात का? हां. बाबा हां. ते येऊ शकतो का? हां? हे बघा एकदम हां, पिकलेला घेऊन कोकम. घेऊन तो साला काढायला. चला. प्रकारचे कोकम आहेत. काहीच अजून एक प्रकार शोधला कच्चा कोकम. कढी किती मस्त होते ती. ई, पडले पडले पडले. ऐक थांबरी. हा बघ हा बघ. नागाचं बिल आहे. हा पडला ना नाग असतात. भोवन बोलतात. नांगी वारूळ आहे ना. वारू. हम्म. तिकडे वारू आहे. आपल्याकडे बाबा हाय. बिया पडल्या तेव्हा. बाबा हाय. काय बोला. हा. अरे इकडे वर ये, वर ये. काजू भी भेटे. हा, चालेल. काजू तो काजू आहे बघता. अगं का फेकतीये येडी. हे कोई देखा था. खराब. आणि आंबा हे. हा वरून आला बरे असं आंबा. आता पडला. काय होतं? दिखाओ. इतना सही मिला क्या? और गोनी में डाला है हमने. पिकलेला आहे. बाबा दिसते. दिसतंय. कोकणात अशी मेहनत करावी लागते. कळलं का? हे आमची लेसली वरती आहे. डायरेक्टर निघाल. कुठं आहे? हे आहे इथे आता. हाय आजी. आम्ही फणस बनवून लोक मला काढून खातात. आम्ही पूर्ण काढून गाई जाऊ फणस खाणे. नरम नरम खायला लागतात. कारण नरम फणस आहे ना. जांभारी आहे. फायनली 2 फणस फुटून आले आणि हा एकटा आला अक्का. बाहुबली. फणस खायला या. फणस खायला छान लागते ना गोड. गोड आहे. हे पण चांगलं आहे. चांगलं आहे दुपार. हम्म. हे गाव आले नाही. चलो गाईज. हे गाव आले नाही. कोकणातली लोक मेहनत करतात. हे फणस आहे. आता आता भेटलेला आहे. झाडावरून ताजा ताजा एकदम. झाडावरून काढलेला आहे. ताजा. हे पा पुढे पाठीकडे कोण आहे? काट डाले का? गाडी आ रही है देखो. तर गाईज कोकणातला आजचा दुसरा दिवस आणि आम्ही चाललोय कुठे? सड्यावर. येस. मला माहीत नाही. जाऊ तेव्हा माहीत पडेल. आणि आता रस्त्यात करवंद काढतोय. दाखव ग. हे बघा पक्के भरले. तर आम्हाला हे मामा घेऊन चाललेत.
हाय मामा. ओके, तुम्ही पण या, जाम भारी आहेत. गाईज रस्ता बघा. जाम दमलोय, एवढे चाललो ना. ती लोक करवंद करतात, रस्त्याला करवंदाची झाडच झाड आहेत बाई. अरे थांबता इथे, पुढे जा, पुढे आंब्या बसा असेल तिकडे. इथे गरम पण एवढं होते ना, लिमिटच्या बाहेर. ते जाऊ दे. आम्ही सकाळी उठलो 9:30 वाजता, त्याच्यानंतर गेलो पूजेला, त्याच्यानंतर झोपलो आणि आता 4 वाजता निघालो आहे सवारी. सड्यावर मला माहीत नव्हतं काय असते, तर झरा वगैरे असं. बघूया आपण पुढे जाऊन कसं आहे. ठीक आहे, मला बोलायची कॅपॅसिटी नाही आता. बाय. चलो काही जांभळं पण भेटली, पोरांनी काढल्यात आणि आम्हाला देणार आहेत वाटतं. गॅरंटी नाही काही, मागून घ्यायला गेलं. नाही रे, आम्हाला बोलले खरं की देणार म्हणून. बघूया. वेट, कोण आहे युट्यूबर? सुकले. युट्यूबर मुंबईचे ना. गाईज नॅचरल पाणी पिला, आम्ही पण पिला, सर्वांनी पिला. व्हिडिओ तर माझा काढला ना. तू लास्टला पितेस ना ग तू कशी त्याच्यामुळे. खूप व्हिडिओज मध्ये नाही आहेस तू. बघा गाईज असा प्यायचा असतो. जे कोमल जाधव पियत आहे. इथे पाणी आहे. हे बघ मागे तू पण. बाई इकडचं निसर्ग जबरदस्त. पार्टी करण्यासाठी एकदम बेस्ट. जांभळं पाडतं गॅस पण ते पडतच नाही. पडले पडले. दोन पडले. मारतो. उचला बस, सुकलेले पण चांगले लागतात. समीक्षा, कोमल काय बोलली परत बोल एकदा. ती बोलली की इथून जेव्हा नदी वाहेल ना, त्या इथून जाणं एकदम इझी होऊन जाईल. वाहत वाहत. ते फक्त कोमलच करू शकते. हा. पाण्यात खेळत जायला माहिती. मग आहे. तू किती कोमल आहेस. खूपच. पावसात घेऊन ये. पावसात ना, येऊ पावसात परत. पावसामध्ये. मग आमचा अख्खा ग्रुप येईल. धबधबे पण भेटतील. आमचा ग्रुप झालाय ना, मग कंटाळशील. मी थोडी येणार पावसात. चलो गाईस, कुठला सर्व फिरून आता आम्ही निघालो घरच्या रस्त्याकडे. जायला कंटाळा आलाय. तिकडे जाम भारी वाटत होतं, म्हणजे पाणी नव्हता तरी पण. पाणी आहे. हवा आला. पिऊ शकतो का? पिऊ शकते का? पियाचं पिऊन चल जाता का? मी पाणी पियाचं. पानी का शोध लगा गाइस, पानी का शोध लगा. वेट चला गाईस, तर आम्ही जंगलातून घरी आलोय आणि आणि तिकडे इकडे ना नेटवर्कच नाही बाई. नेटवर्क शोधत गाईज आलो इकडे आणि बसलो नेटवर्कवर, सर्वांना कॉल लावत. जाऊ दे, 7 वाजेपर्यंत लास्ट आहे तिथे, नंतरला घरी जाऊ आणि मग डायरेक्ट उद्या भेटू. गाईस चकना घेऊन बसलोय. आलं बघ प्यायला. चाय पण आले. चहा पण आला. वेट त्याच्याबरोबर काही चाय, जांबारी. हे आमचं रोजचं चालू असते. रोजचं म्हणजे 2 दिवस झाले आणि आता 7 दिवस हेच चालू असणार आहे. कसं मग समीक्षा? मज्जा येते खूपच गाईज, तुम्ही पण यायला पाहिजे होतात. म्हणजे हे वाक्य आमच्या ग्रुपसाठी आहे की तुम्ही पण यायला हवे होतं.
मिस केलेलं आहे तुम्ही खूपच मिस करतोय. असो नेक्स्ट टाइम पावसाळ्यात. चल बाय 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 बाय. तर रात्रीचे 2 वाजले आहेत आणि आमची फालतूगिरी चालू आहे कारण की झोपा नाही येते. दुपारी पक्क्या झोपा काढल्या आणि आता फालतूगिरी चालू आहे. आम्ही वर माझ्याकडे करा आम्ही वर तिघीच झोपलोय. गाड फाटते लिटरली कारण की बाजूला जंगल आहे, म्हणजे जंगलामध्येच घर आहे. नाही जंगलाचं शेवटचं घर आहे. इथे कधी कधी वाघ पण येतो माहिती आहे का. येऊन गेला आहे असं मला माहिती पडलं. अगं माझा एक डोळा काळा काळा दिसतोय बघा ना. बस नको जाऊ दे आता आम्ही किती वाजल्या 2 वाजल्यात गायचं बरोबर 2 वाजल्यात. आता भूक लागली. झोप नाही काय नाही करू शकत कारण की बॅगा आमच्या त्या घरात आहे आणि आम्ही झोपायला दुसऱ्या घरात आलो आहे आणि गेलो ना बाई कारण की येतानाच फाटलेली पूर्ण जाताना अजून फाटेल. सकाळी जाऊनच जेवणार आता जेवणार होते खाण्याच्याकडनं. कोमलला बघा जाऊ दे आता मी झोपतो. सकाळी लवकर उठायचे. लवकर म्हणजे 9:30-10 वाजता. नाही लवकर 9 वाजता एवढ्या 9 वाजता 9 वाजता उठायचं आणि झोप पूर्ण होणार नाही. शिवाय पण उठणार आम्ही तसं आज उठले. चालेल चला बाय बाय बाय. चलो गाईस तर कोकणातला आजचा 3रा दिवस आणि आम्ही बॅगी बनवतोय. आईशी लपतो. हां आई लोकांना माहिती नाही कारण की आम्ही जेवायला गेलोच नाही आणि सांगितलं की आम्हाला भुका नाही लागल्यात पण भुका खूप लागल्यात नंतर आम्ही म्हणून आम्ही मॅगी बनवतोय गाईस. तर तरी आईने आम्हाला डिश भरून पाठवलंय. आम्हाला दाखवते मामी हिस्से करते आणि इकडे मॅगी पार्टी. हे आईला माहीत पडलं ना बाई शिव्या घालणार आहे वाटतं. तुलाच घालेल ऐकणार आहे पहिला कारण की तूच बनवतेस. तुमचा खूप प्रोत्साहन आहे याच्यामध्ये. तरी पण आज तसं कुठे जायचा प्लॅन नाही आहे कारण की काल पक्के दमलो वरती चढून तर आज विचार केला आज घरातच थांबणार आणि उद्या आय थिंक कुठेतरी जाणार आहोत. नाही मला पण नाही माहीत. जाणार आहे बघू. गरम झालं आहे खूपच कारण की इकडे फॅन नाही आहे किचनमध्ये. काय काय टाकलं काय टाकलं. माझी रेसिपी आहे सगळे इथे डोळ्यांच्या समोर आहे. तुम्ही विचार करू बघू शकता काय काय टाकलं असेल. असं कढई जाम आवडली पण मला. नॉनस्टिक आहे. हां गरम व्हायला लागले खूप. शी आपण आता जाऊया आईकडे त्या झोपायला. पाणी दे कोमल. चलो गाईस तर मॅगी झाले वाढून बिडून पण झाले. खायची कमी आहे. कोमलनी वाढले ठीक आहे. आणि वरून लाईट गेले. देवा बनवले यांनी दिसत नसतील नंतर दिसू कारण की काळोखे येते लाईट गेले आणि या लाईटीत आम्ही खा मला खाणार लवकर. जाऊ दे चांगलीच झाली असेल समीक्षाने बनवली म्हणून. चलो बाय. आम्ही खातो आता नंतर भेटूया. चांगले झाले. बोलली फायनली चांगले झाले. चलो गाई सर कोकणातला आजचा 4था दिवस आहे आणि आम्ही आले कड्यावरच्या गणपतीला. ए हाय काट घ्या काट. तर बाप्पाच्या पाया पडून झाले आणि इथे शिवलिंग आहे. चला ते बंद करते. चला आमच्या पाया वगैरे पडून झाले. आता आम्ही बाप्पाचं पाऊल आहे ना जिथे तिकडे चाललो आहे बघायला. भेटलं तर ठीक. बोललेत खरं समोरच आहे म्हणून बघूया. तर आता इकडून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत आई आहे ना त्यांच्या मामाच्या घरी आणि तिथून मग चंदिकेला. मग अशी येताना व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण की थोडं गडबडमध्ये होतो त्याच्यामुळे. आणि आता चटके लागतात. जाऊ दे जाम भाजतोय. चपला वगैरे काढूनच निघाले नाही का. व्ह्यू दाखव. असो व्ह्यू दाखवते मागचा. नाही
हनुमानचे ते बघ हनुमान तिकडे बाबा आहे की. गणपतीचं बाग. येते चप्पल काढा. आम्ही चप्पलच नाही घालून आले. इथे काय झटके लागतात पाहायला भाऊ. इथे गणपती नाही आहे ते पाय ठेवलेलं असं सांगतात. बोल गे असो. चलो गाईज भुका लागल्यात. अर्ध खाल्लं आणि मग नंतर उठलोय ब्लॉग बनवायला. वा येस बाय का असली मजा. सो गाईज आईच्या मामाच्या घरी पोचलोय आणि ह्यानंतर आम्ही चालू चंडिकेला. जाम भारी भारी येते यार. म्हणून तर डोक्यावर घेतले बाई. केस डॅमेज नाही झाली पाहिजे. घेऊन आलेला फिरतोय खाऊ. चलो तर गाईज आता आईच्या मामाच्या घरी थोडीशी रेस्ट करतोय. नंतर निघणार चंडिकेला. कैसा वाटते गाईज घुमके. झोप येते कारण की दुपार झाले. दुपारी आम्ही झोपल्याशिवाय जमत नाही ना, त्याच्यामुळे झोप येते. बाकी काय नाही, बाकी खूप मजा चालू आहे. तर उद्याचा पण एक प्लॅन आहे मस्तवाला, तो तुम्ही पार्ट 2मध्ये बघा. कारण की आजचा पार्ट 1 हा मी इथेच ब्लॉग एंड करणार आहे, म्हणजे संध्याकाळी जेव्हा घरी जाऊ तेव्हा. ठीक आहे. तर जाऊ. अरे तो थोबाड पहिलाच घाण दिसतोय. जाऊ दे. तर आता आपण डायरेक्टली चंडिकेलाच भेटूया. तिकडे पण आय थिंक व्हिडिओ वगैरे काढून देणार नाही. बघूया, जर जमलंच तर काढूया, नाही तर मग समीक्षा चुप. बघा बघा आंबे श्वेत. ए मोठे मोठे आंबे. काका येते रे. काका बाई बाई कैसा लगा. डायरेक्ट झाडावरून आंबे काढ. असो चाललो बाई चंडिका. चलो गाईस, तर पक्का फिरून फिरून आता आम्ही आलो चंडिकेला. सो लेट्स गो. बघते हे. चलो चलो. गाईज व्हिडिओ काढणं सक्त मनाई आहे, तरी पण काढतोय. Oh my God. पिण्याचं पाणी आहे का. पाय वगैरे पडून झालेत. मधला फोटो व्हिडिओ वगैरे काढून नाही देत, त्यामुळे अर्धावटच काढला. ओके. अर्ध झालं काय ते. अर्धवट नाही नाही व्हिडिओ. हाँ ठीक है. अभी हम लोग अभी जा रहे हैं घर पे. काढला मग अशी. आता आम्ही चाललो घरी. बोलायची ताकद नाही. आई बाय.
आई बघ ए बसे माझी केस उचलताना काढतेस काय हाय आई. गाइस फाइनली घरी पहुंचलोय. अब हम लोग आंघोल करेंगे और झोपेंगे. ठीक है चलो बाय. आंघोळ करने के बाद बैठेंगे. चलो गाइस तर पार्ट 1 चे एंडिंग करायचा मुहूर्त निघाला आणि हम लोग बैठे जेवणे. खाने को वेट. रसा मटणाचा. तर गाईज आजची खूप 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 अशी सुंदर एंडिंग झालेली आहे. ते पण लाईट जाऊन. ती लाईट गेले कधीपासून ते अजूनपर्यंत आलेली नाही आहे. 7:30-8 वाजता आय थिंक काहीतरी गेलेली वाटतं आम्ही जेव्हा आंघोळ करायला गेलेलो. बोल बोल एवढं नको रे. हां तर आज आमच्याकडे खाण्यात मेन्यू काय होता माहिती आहे का? गावठी कोंबडा आणि वडे जे कोकणातले फेमस वडे आहेत. कोंबडी वडे. ठीक आहे. जाम भारी. म्हणजे हिची जी काकी आजी आहे ना बरोबर ना? माझ्या मम्मीची काकी माझी आजी. हिच्या नानी. मम्मीची काकी नानी आणि हिची नानी आजी. ठीक आहे. तिने बनवलेलं कारण की आम्ही घरात नव्हतो म्हणून मला काय दिसणार पण साला कालो काय काळोख झालं यार. अख्खं काळोख पूर्ण उभे लाईट आम्ही. गेले आणि जाऊ दे. तर हा पार्ट 1 आहे आणि पार्ट 2 बघायला विसरू नका. 4 दिवसाचा पार्ट 2 होईल. हा 4 दिवसाचा पार्ट 1 आहे. ठीक आहे. तर असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तर बाय.